मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी रिऊने कसा धिंगाणा घातला ईशानच्या बड्डेला हे तुम्हाला पुढे पाहायला भेटेलच. त्याआधी सकाळी मी ईशानसाठी छान असे चॉकलेट वगैरे वाटण्यासाठी स्कूलमध्ये दिले होते. त्यानंतरनं त्याचा ड्रेस वगैरे काढून ठेवला आणि त्याच्या आवडीचं स्नॅक्स म्हणा किंवा लंच म्हणा ते त्याला टिफिनमध्ये दिले. दोघांचे डबे वगैरे रेडी करून ईशान स्कूलला जाऊन आला. त्यानंतरनं त्याचा फ्रेंड आला होता त्याला सरप्राईज द्यायला, छानसं गिफ्ट वगैरे घेऊन आला होता. तर ते गिफ्ट मात्र रिऊला पाहिजे होतं. मागच्या वर्षीप्रमाणे ठरल्याप्रमाणे ते त्याच्याकडनं त्याने हिसकावून घेतलं आणि स्वतः मात्र मस्त एन्जॉय करू लागला. कारण की त्याचं नेहमी असतं कुणाला गिफ्ट मिळणार नाही, ते फक्त मलाच पाहिजे असं काहीसं. तर रियान मात्र आता झोपलेला होता आणि छोटंसं सेलिब्रेशन होतं. जास्त काही कुणाला बोलवलं नव्हतं. फक्त ईशान आणि घरातच करायचं होतं. पण कोइन्सिडेंटली त्याचे थोडे 2-3 फ्रेंड्स आले होते. तर त्यांच्यासोबत मस्त केक वगैरे छोटूसा केक कट केला आणि छान असं सेलिब्रेशन झालं. थोडासा ईशान नर्वस होता कारण की त्याला वाटत होतं मला मोठा केक पाहिजे होता, पण ते सेलिब्रेशन होणार आहे. त्याला थोडंसं समजावलं आणि नंतर तो रेडीसुद्धा झाला. छान असा केक कट केला त्याच्या फ्रेंडसोबत आणि सेलिब्रेशनसुद्धा झालं. ईशानलाही ते आवडल्यानंतर ना तो ॲग्री झाला आणि हॅपीली त्याने केक कटसुद्धा केला. भरपूर सारे विशेष वगैरे करण्यासाठी फोन वगैरे आलेले, तर त्यामुळे तर तो आणखीनच हॅप्पी झाला होता. आणि आज जेवणातसुद्धा त्याच्या आवडीचं पनीरची भाजी, खीर, चपाती असंच होतं. आणि असा संपवला आम्ही आमचा दिवस. आणि जे काय तुम्हाला मी म्हणत होती की लास्ट इयरसुद्धा रिऊने असाच धिंगाणा घातला होता, कारण की लास्ट इयरसुद्धा एका फ्रेंडने त्याला गिफ्ट दिलं होतं आणि तेही त्यालाच पाहिजे होतं. शूज होते लाइटिंगचे, तर ते मोठे शूजसुद्धा त्याला पाहिजे होते आणि त्यावेळेस तो छोटा होता रिऊ, म्हणजे 1 वर्षाने ऑलमोस्ट. तर असाच रडत होता. असा होता आजचा दिवस. चलो बाय.